शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये आणि एका क्लिकवर हे पैसे आता जमा झालेले आहेत. जवळपास 91,65,156 शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जवळपास 1892 कोटी आणि 61 लाख 1892 कोटी आणि 61 लाख रुपये हे आपण आज जमा केलेले आहेत. राज्य सरकारने शेतकऱ्यांसाठी एक मोठा आणि दिलासादायक निर्णय घेतला. थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यात पैसे जमा करण्याचा आदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून देण्यात आलेला आहे. आणि अशा प्रकारे जवळपास 45 लाखहून अधिक शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये आज पीक विम्याची रक्कम जमा होणार आहे. आता तुमच्या मनात प्रश्न येत असेल की हा पीक विमा नेमका किती आहे, तर लक्षात घ्या शेतकरी बांधवांनो, तुमच्या खात्यामध्ये प्रति हेक्टरी 27,000 रुपयांची रक्कम सरकारकडून जमा करण्यात येईल. त्यामुळे आता राज्यभरातील शेतकरी बांधवांमध्ये आनंदाची लाट पसरली आहे. कोणत्याही शेतकऱ्याने आता चिंता करायची गरज नाही, कारण संपूर्ण रक्कम थेट त्यांच्या खात्यामध्ये सरकणार आहे. मुख्यमंत्र्यांनी स्वतः यासाठी थेट यादी तयार केली असून सरकारने डीबीटी म्हणजे डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरचा पर्याय निवडलेला आहे. याचा अर्थ असा की सरकारकडून पाठवलेले पैसे योग्य त्या शेतकऱ्यालाच मिळतील, कुठेही अडथळा येणार नाही. हा नवा निर्णय सध्याच्या मुख्यमंत्र्याच्या कार्यपद्धतीचं एकदम चांगलं उदाहरण आहे. आता प्रश्न असा आहे की पीक विमा नुकसान भरपाईची रक्कम सर्वात आधी कोणत्या जिल्ह्यात जमा होणार, कोणत्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना आधी लाभ मिळणार? तर यासाठी आपल्या महाराष्ट्र सरकारने 14 जिल्हे आणि 75 तालुक्यांची एक मोठी यादीच तयार केली. त्या यादीत जर तुमच्या जिल्ह्याचं नाव असेल तर तुम्हाला 100% पीक विमा भेटेल. आता त्या यादीत तुमच्या जिल्ह्याचं नाव आहे का नाही हे जर तुम्हाला तपासून घ्यायचं असेल तर तुम्हाला व्हिडिओ शेवटपर्यंत बघावं लागेल. या व्हिडिओमध्ये आपण तुम्हाला पीक विम्याची संपूर्ण यादी सविस्तरपणे दाखवणार आहोत. पण त्याआधी जर तुम्ही आमच्या चॅनलवर नवीन असाल तर आत्ताच चॅनलला सबस्क्राईब करा, नोटिफिकेशन बेल ऑलवर सेट करा, ज्यामुळे अशी महत्त्वाची माहिती सर्वात आधी तुमच्यापर्यंत पोहोचेल. चला तर मग आता पाहूया राज्य सरकारने घेतलेला अत्यंत महत्त्वाचा आणि मोठा निर्णय नेमका काय आहे. सरकारकडून स्पष्टपणे सांगण्यात आलं आहे की प्रत्येक शेतकऱ्याच्या बँक खात्यात थेट पैसे जमा करण्याचा आमचा ठाम निर्णय आहे. मुख्यमंत्र्यांनी स्पष्टपणे सांगितलं की येणारी पीक विम्याची रक्कम एकाही शेतकऱ्यापासून थांबू नये, प्रत्येकाला ती मिळालीच पाहिजे. यासाठी अत्यंत महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला. आता बऱ्याच जणांना प्रश्न पडतो की आतापर्यंत पीक विम्याचे पैसे का मिळाले नाहीत. यामागची कारणं सुद्धा मुख्यमंत्र्यांनी स्वतः स्पष्ट केली. सरकारला सर्व शेतकऱ्यांना एकाच वेळी पीक विम्याची रक्कम द्यायची होती, मात्र त्याआधी जाहीर केलेली नुकसान भरपाई आणि अनुदानाची रक्कम वाटप करण्याचा निर्णय सरकारने घेतला. तो अत्यंत गरजेचा होता. आता हे काम पूर्ण झाल्यानंतरच पीक विम्याचा निर्णय अंमलात आणण्यात आला. पत्रकार परिषदेत बोलताना मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट शब्दात सांगितलं की हा पीक विमा 10,000, 12,000 किंवा 22,000 असा नसून थेट प्रति हेक्टरी 27,000 रुपये शेतकऱ्यांच्या खात्यात जमा केले जातील. आता हा निर्णय स्वतः राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतल्यामुळे शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. आणि आता तोच पीक विमा तुमच्या बँक खात्यात लवकरच जमा व्हायला सुरुवात होणार असून यासाठी ठराविक जिल्हे आणि तालुक्यांची यादी सुद्धा सरकारकडून जाहीर करण्यात आली. आता लक्ष देऊन ऐका, जर या 14 जिल्ह्यांच्या जाहीर केलेल्या यादीत तुमच्या जिल्ह्याचं नाव असेल तर पीक विम्याची संपूर्ण रक्कम थेट तुमच्या बँक खात्यात जमा होईल. हे पैसे मध्ये कुठेही अडकणार नाहीत, थेट लाभार्थी म्हणून तुम्हाला मिळणारच आहेत. आणि एवढ्यावरच ही मदत थांबत नाही. ज्या शेतकऱ्यांना अजून अनुदानाची रक्कम मिळालेली नाही त्यांच्यासाठी सरकार दुसरा टप्पा आणत आहे. या दुसऱ्या टप्प्यात प्रति शेतकरी 15,000 रुपयांचं अनुदान थेट खात्यावर जमा केलं जाईल. म्हणूनच आता सगळ्यात महत्त्वाचं आहे ती यादी पाहणं. त्या यादीत तुमच्या जिल्ह्याचं नाव आहे का, तुमच्या तालुक्याचा उल्लेख आहे का, हे सगळं जाणून घेण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. कारण जर जिल्हा आणि तालुका दोन्ही यादीत असतील तर संपूर्ण रक्कम तुमच्या खात्यात येईल, याबद्दल शंका ठेवायची नाही. राज्य सरकारकडून मिळणारा हा मोठा दिलासा तुमच्यासाठी अतिशय महत्त्वाचा आहे. पीक विम्याबद्दल सरकारने घेतलेला महत्त्वाचा निर्णय आतापर्यंतच्या सगळ्यात मोठ्या घोषणांपैकी एक मानला जातो. सरकारने स्पष्ट केलं आहे की सर्वात आधी या 14 जिल्ह्यांमध्येच रक्कम जमा केली जाईल. मुख्यमंत्र्यांच्या आदेशानुसार GR काढण्यात आला असून संबंधित अधिकाऱ्यांना अतिशय कडक भाषेत आणि स्पष्ट सूचना देण्यात आल्या आहेत. एकाही शेतकऱ्याचे पैसे थांबवायचे नाहीत, सर्व रक्कम थेट खात्यात जमा करायची. त्यामुळे आता शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे जमा होण्याची प्रक्रिया सुरू होणार आहे. आता फक्त एवढंच तपासायचं आहे की जाहीर झालेल्या यादीत तुमचा जिल्हा आणि तालुका आहे का. जर नाव असेल तर येणारी रक्कम तुमच्या बँक खात्यात 100% जमा होईल असं तुम्ही नक्की समजा. आता ही घोषणा म्हणजे राज्य सरकारने घेतलेला आजवरचा एक अत्यंत महत्त्वाचा आणि मोठा निर्णय आहे. चला तर मग आता सविस्तरपणे पाहूया की नुकसान भरपाई आणि पीक विम्याची रक्कम नेमकी कोणत्या 14 जिल्ह्यांमध्ये आणि 75 तालुक्यांमध्ये देण्यात येईल आणि कुठे कुठे ही प्रक्रिया सुरू झाली आहे. यासाठी सरकारकडून अधिकृत यादी जाहीर करण्यात आली. आता फक्त तुम्ही लक्ष देऊन पाहायचं आहे तुमच्या जिल्ह्याचं नाव आहे का, तुमच्या तालुक्याचा उल्लेख आहे का आणि अगदी तुमचं स्वतःचं नाव सुद्धा लाभार्थी यादीमध्ये तुम्हाला दिसतंय का, हे सगळं तुम्ही तपासून बघायचंय.
सरकारकडून स्पष्टपणे सांगण्यात आलं की या 14 जिल्ह्यांमधील पात्र शेतकऱ्यांना संपूर्ण रक्कम दिली जाईल. हे स्वतः मुख्यमंत्र्यांनी जाहीर केलं. मात्र याचबरोबर त्यांनी एक महत्त्वाची अट सुद्धा सांगितली, जी प्रत्येक शेतकऱ्याने लक्षात ठेवणं गरजेचं आहे. मुख्यमंत्र्यांच्या म्हणण्यानुसार प्रत्येक शेतकऱ्याने 2 अतिशय महत्त्वाची तातडीची कामं करायची गरज आहे. ती कामं जर तुम्ही वेळेत पूर्ण केलेली असतील तर येणारी नुकसान भरपाई आणि पीक विम्याची रक्कम तुमच्या बँक खात्यात 100% जमा होईल. आणि जर ही कामं पूर्ण नसतील तर मात्र तुम्हाला 1 रुपया सुद्धा भेटणार नाही, असं सुद्धा सरकारकडून स्पष्टपणे सांगण्यात आलं. म्हणूनच आता वेळ वाया घालवू नका. लक्षात ठेवा की हा मुख्यमंत्र्यांचा थेट निर्णय आहे. ज्या शेतकऱ्यांना नुकसान भरपाई आणि पीक विम्याचे पैसे हवे असतील त्यांनी सांगितलेली 2 कामं अर्जंट पद्धतीने पूर्ण करणं गरजेचं आहे. ही कामं पूर्ण झाली तरच तुमचं नाव लाभार्थी यादीत येईल आणि त्यानंतरच ही आर्थिक मदत थेट तुमच्या खात्यावर जमा होईल. त्यामुळे आता कोणत्याही परिस्थितीत ही 2 कामं पूर्ण करणं अत्यंत महत्त्वाचं झालंय. त्यामुळे तुम्ही याकडे बिलकुल दुर्लक्ष करू नका, कारण यावरच तुमच्या पीक विम्याचं आणि नुकसान भरपाईचं भविष्य अवलंबून आहे. आता तुमच्या मनात सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न असेल की नेमकी ती 2 कामं कोणती आहेत जी केल्यावरच पीक विमा आणि नुकसान भरपाई भेटेल. ही माहिती सुद्धा आपण या व्हिडिओमध्ये सविस्तरपणे पाहणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा. पण त्याआधी सरकारने ज्या 14 जिल्ह्यांमध्ये पीक विमा आणि नुकसान भरपाईचं वाटप सुरू केलं त्या जिल्ह्यांची अधिकृत यादी आपण आधी पाहूया, कारण सर्वात आधी हेच तपासणं गरजेचं आहे की तुमचा जिल्हा आणि तालुका या यादीत येतो का नाही. यासाठी 2 मिनिटं वेळ काढून व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. जर तुमचं नाव किंवा तुमच्या भागाचं नाव या यादीत असेल तर पुढे सांगितलेली 2 कामं तुम्हाला अर्जंट करावी लागतील, तरच तुम्हाला रक्कम मिळेल. आता पुढच्या 2 ते 3 मिनिटात मी तुम्हाला स्पष्टपणे सांगणार आहे की पीक विमा आणि नुकसान भरपाई मिळवण्यासाठी नेमकी कोणती 2 कामं करावी लागतील. त्यामुळे व्हिडिओ स्किप करू नका. हा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा मोठा आणि अतिशय महत्त्वाचा निर्णय मानला जातो. त्यामुळे अखेर शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर समाधान आणि आनंद दिसू लागलेला आहे. आता समोर आलेल्या अधिकृत माहितीनुसार पहिला जिल्हा आणि संबंधित तालुके जाहीर करण्यात आले, पण त्याआधी सरकारकडून महत्त्वाची माहिती स्पष्ट करण्यात आली, जी प्रत्येक शेतकऱ्याने समजून घेणं गरजेचं आहे. सध्या राज्यात राबवण्यात येत असलेल्या पीक विमा योजनेत मोठा बदल झाला असून आधी असलेले 4 वेगवेगळे निकष रद्द करून आता फक्त पीक कापणी प्रयोग हाच एकमेव आधार मानण्यात येणार आहे. आता ही गोष्ट शेतकऱ्यांना आधीच माहीत होती, परंतु सरकारकडून आता याच्यावर अधिकृतपणे शिक्कामोर्तब करण्यात आलंय. खरीप हंगामात करण्यात आलेल्या पीक कापणी प्रयोगांचा सविस्तर अहवाल कृषी विभागाने तयार करून तो शासनाकडे आणि संबंधित पीक विमा कंपन्यांकडे पाठवला. आता विशेष म्हणजे या अहवालावर आजपर्यंत कोणताही आक्षेप पीक विमा कंपनीकडून नोंदवण्यात आलेला नाही. असं असताना सुद्धा अनेक बाधित शेतकऱ्यांना अजूनपर्यंत 1 रुपया सुद्धा मिळाला नाही. त्यामुळे शेतकरी वर्गात नाराजी आणि संताप वाढला. पूर्वीच्या पीक विमा योजनेत मोठ्या प्रमाणात चुकीचे आणि बोगस अर्ज येत असल्याचं समोर आलं. त्याचा फायदा शेतकऱ्यांपेक्षा विमा कंपन्यांनी जास्त घेतला. आता हे लक्षात आल्यानंतर सरकारने योजना बदलली आणि नवीन नियमांसह सुधारित पीक विमा योजना लागू केली. आणि आता या नव्या घोषणेनुसार निवड करण्यात आलेल्या 14 जिल्ह्यांमधील पात्र शेतकऱ्यांच्या बँक खात्यात संपूर्ण रक्कम थेट जमा केली जाईल. कोणताही शेतकरी वंचित राहणार नाही. सर्वांच्या खात्यात पूर्ण पैसे टाकले जातील असा ठाम विश्वास सरकारने दिला. आता आपण थेट त्या यादीकडे वळूया, ज्यामध्ये पीक विमा आणि नुकसान भरपाईच्या रकमांचे वाटप ज्या जिल्ह्यांमध्ये सुरू आहेत त्यांची नावं दिलेली आहेत. ही अधिकृत यादी सध्या स्पष्टपणे उपलब्ध असून सर्व शेतकरी ती पाहू शकतात. या यादीतील पहिला जिल्हा आहे नागपूर जिल्हा. आता नागपूर जिल्ह्यातील हजारो लाखो शेतकरी बांधवांच्या बँक खात्यात आता रक्कम जमा व्हायला सुरुवात झाली आहे. नागपूर जिल्ह्याचं नाव यादीत असल्यामुळे इथल्या शेतकऱ्यांना पीक विमा आणि नुकसान भरपाईचा थेट लाभ मिळतोय. काही शेतकऱ्यांच्या खात्यावर आधीच 12,000 रुपये जमा झालेले असतील तर काहींना 17,000 रुपयांपर्यंतची रक्कम मिळालेली असेल. कुणाच्या खात्यात 14,000 तर काहींना 16,000 रुपयांपर्यंतची मदत टप्प्याटप्प्याने जमा होताना दिसते. त्यानंतरचा जिल्हा आहे आपला अमरावती जिल्हा, विदर्भातला अमरावती जिल्हा. आता विदर्भातलाच अकोला, बुलढाणा, वाशिम, यवतमाळ आणि नागपूर जिल्हा, त्यासोबत वर्धा, चंद्रपूर, गडचिरोली, नाशिक जिल्हा. त्याच्यानंतर आपला नंबर लागतो खानदेशातल्या जळगाव जिल्ह्याचा. मराठवाड्यातला छत्रपती संभाजीनगर जिल्हा आणि त्यासोबत येतो आपला जालना जिल्हा. अशा पद्धतीने 14 जिल्ह्यांमध्ये पीक विमा आणि नुकसान भरपाईची रक्कम जमा करण्याचे आदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले. म्हणजेच या जिल्ह्यात पूर्ण रक्कम देण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे आणि अजून ज्या शेतकऱ्यांना पैसे मिळालेले नाहीत त्यांच्याही खात्यावर ही रक्कम लवकरच जमा होणार आहेत. त्यामुळे नागपूर जिल्ह्यातील प्रत्येक शेतकऱ्यांसाठी सध्याची परिस्थिती मोठा दिलासा देणारी आहे, कारण संपूर्ण पैसे वाटपाचं नियोजन राज्य सरकारने आधीच केलेलं असून त्याची अंमलबजावणी आता प्रत्यक्षात सुरू झालेली आहे. त्यामुळे नागपूर जिल्ह्यातील शेतकरी बांधवांच्या चेहऱ्यावर तुम्हाला नक्कीच समाधान दिसेल. म्हणूनच असं नक्की म्हणता येईल की प्रत्येक शेतकरी बांधवाला या निर्णयामुळे मोठा दिलासा मिळेल. त्यामुळे आता उगाच काळजी किंवा चिंता करत बसायची गरज नाही. येणारी संपूर्ण रक्कम टप्प्याटप्प्याने का होईना पण पूर्णपणे तुमच्या बँक खात्यात जमा केली जाईल. सरकारकडून
सरकारकडून पैसे वाटपाचं नियोजन स्पष्टपणे ठरलेलं आहे, त्यामुळे लाभार्थी शेतकऱ्यांच्या खात्यावर रक्कम नक्कीच पोहोचेल. आता बघा, नागपूर जिल्ह्यातील तालुक्यांची यादी सुद्धा समोर आली. आता या यादीमध्ये सर्वात आधी नाव आलं आहे ते कामठी तालुक्याचं. इथल्या शेतकरी बांधवांसाठी ही नक्कीच दिलासादायक बातमी आहे. कामठी तालुक्यात काही शेतकऱ्यांच्या खात्यावर सुमारे 13,000 रुपये जमा होणार आहेत. काहींना 16,000 तर काही शेतकऱ्यांना 17,000 रुपयांपर्यंतची रक्कम मिळणार आहे. कुणाला पीक विम्याचे पैसे, कुणाला नुकसान भरपाई, तर काहींना दोन्हीपैकी एक रक्कम आधीच मिळालेली असू शकते. ज्यांच्या खात्यात अजून पैसे आलेले नाहीत त्यांच्यासाठी वाटपाची प्रक्रिया सुरूच आहे. त्यामुळे इथल्या शेतकऱ्यांनी अजिबात घाबरण्याचं कारण नाही. यानंतर यादीत पुढचं महत्वाचं नाव आहे उमरेड तालुका. उमरेड तालुक्याचा समावेश यादीत झाल्यामुळे इथल्या हजारो शेतकरी बांधवांना मोठा दिलासा मिळतोय. उमरेड तालुक्यातील शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये साधारण 12,000 रुपयांपासून 17,000 रुपयांपर्यंतचा पीक विमा आणि नुकसान भरपाईची रक्कम जमा केली जाईल. त्यामुळे आता चिंता करत बसण्यापेक्षा खात्यात येणाऱ्या पैशांची तयारी ठेवा, कारण नागपूर जिल्ह्यातील या तालुक्यांमधील शेतकऱ्यांना पूर्ण लाभ मिळणार आहे असं चित्र सध्या स्पष्टपणे दिसतंय. सरकारच्या म्हणण्यानुसार सध्या घेतलेला सगळ्यात मोठा आणि महत्वाचा निर्णय हा पीक विम्याबद्दलचा आहे, कारण ही संपूर्ण रक्कम आता थेट डीबीटीच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा केली जाईल. त्यामुळे मध्ये कोणताही अडथळा न राहता पैसे थेट शेतकऱ्यांपर्यंत पोहोचतील आणि यामुळेच शेतकरी बांधवांमध्ये समाधानाचं वातावरण दिसतंय. आता पुढचा महत्वाचा भाग म्हणजे पीक विमा आणि नुकसान भरपाईच्या वाटपाच्या यादीत अजून कोणते जिल्हे आहेत याची यादी मी तुम्हाला आधीच सांगितलेली आहे. पण जर तुम्हाला पीक विमा आणि नुकसान भरपाई पाहिजे असेल तर मुख्यमंत्र्यांनी सांगितलेली 2 अत्यावश्यक कामं पूर्ण करणं अत्यंत गरजेचं आहे. हे लक्षात ठेवा, जर ही 2 कामं तुम्ही पूर्ण केली नाहीत तर तुमच्या खात्यावर पैसे येणार नाहीत. त्यामुळे कोणतीही अडचण येऊ नये यासाठी मुख्यमंत्र्यांच्या सूचनेचं पालन करणं अत्यावश्यक आहे. जर तुमचं नाव पहिल्या टप्प्यातील यादीत असेल तर तब्बल 27,000 रुपये सर्वात आधी तुमच्या बँक खात्यात जमा होतील. याबद्दल शंका ठेवायची गरज नाही. आता नेमकी कोणती 2 कामं करायची आहेत ती माहिती मी लगेच तुम्हाला सांगणार आहे. त्यासाठी फक्त 3 ते 4 मिनिटं हा व्हिडिओ तुम्हाला शेवटपर्यंत पाहायचा आहे, म्हणजे कोणतीही महत्वाची अपडेट तुमच्यापासून सुटणार नाही. आता सरकारकडून पुढची महत्वाची माहिती समोर आली. सध्या एकूण 3 वेगवेगळ्या याद्या जाहीर करण्यात आल्या. या याद्यांमध्ये तुमचं स्वतःचं नाव आहे का, तुमचा जिल्हा आणि तालुका यांचा समावेश आहे का हे एकदा नक्की तपासून बघा. जर नाव यादीत असेल तर संपूर्ण रक्कम थेट बँक खात्यात जमा होईल. राज्य सरकारच्या म्हणण्यानुसार लाखो शेतकऱ्यांना याचा थेट लाभ मिळेल. सरकारने स्पष्टपणे सांगितलं की येणारी रक्कम पूर्ण दिली जाणार असून पुढील 2 दिवसात ही रक्कम बँक खात्यांमध्ये जमा करण्याचं नियोजन करण्यात आलंय. डीबीटीची प्रक्रिया आता पूर्ण झालेली असून जे काही तांत्रिक काम बाकी होतं ते सुद्धा पूर्ण झालेलं आहे. त्यामुळे आता प्रत्यक्ष पैसे खात्यात टाकण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आलेली आहे. कोणत्याही शेतकऱ्याने काळजी करायचं कारण नाही असं मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केलंय. त्यांनी स्वतः थेट यादी जाहीर केली असून त्यामध्ये कोणते जिल्हे आणि तालुके आहेत, कुठल्या भागात सर्वात आधी पैसे जमा होतील याची सविस्तर माहिती सुद्धा दिली आहे. आता या निर्णयामुळे अनेक शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळेल. पण याच वेळी मुख्यमंत्र्यांनी महत्वाची सूचना देखील केली. त्यांनी स्पष्टपणे सांगितलं की पुढील काही दिवसात 2 अत्यावश्यक कामं पूर्ण करणं प्रत्येक शेतकऱ्यासाठी गरजेचं आहे, कारण ही कामं जर तुम्ही वेळेत पूर्ण केली नाहीत तर नुकसान भरपाईची रक्कम खात्यात येण्यास अडथळा येऊ शकतो. सध्या मिळालेल्या माहितीनुसार खरीप हंगाम 2025 या पीक विमा योजनेत मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांनी सहभाग घेतला. त्यामुळेच आता लाखो शेतकऱ्यांच्या बँक खात्यांमध्ये पीक विमा नुकसान भरपाईचे पैसे जमा होणार आहेत. मात्र काही ठिकाणी अशी माहिती सुद्धा समोर आली की काही शेतकऱ्यांनी मुख्यमंत्र्यांनी सांगितलेली 2 कामं पूर्ण केलेली नाहीत आणि त्यामुळे त्यांच्या खात्यावर पैसे जमा झालेले नाहीत. म्हणूनच आता नेमकी कोणती 2 कामं केल्यावर नुकसान भरपाईचे पैसे खात्यात येतील, तसेच आपल्या जिल्ह्यातील रक्कम आज जमा होणार आहे का उद्या, याची संपूर्ण आणि अचूक माहिती आता आपण पाहणार आहोत. त्यामुळे तुम्हाला विनंती आहे की व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. याबद्दल आता अधिकृत कागदपत्र आणि पेपरमध्ये आलेली माहिती सुद्धा समोर आली. या कागदपत्रांमध्ये पैसे कधी मिळणार, आज की उद्या, यासाठी कोणती कागदपत्र गरजेची आहेत आणि नेमकी कोणती प्रक्रिया पूर्ण केल्यानंतरच रक्कम जमा होईल याचा सविस्तर उल्लेख आहे. चला तर मग ही सगळी माहिती आता आपण थोडक्यात पाहूया. आता इथे एक अतिशय महत्वाचा मुद्दा समोर येतो. अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांसाठी शासनाकडून अनुदान जाहीर करण्यात आलं. पण या अनुदानाला केवायसी आणि फार्मर आयडीची अट सरकारकडून टाकण्यात आली आहे. म्हणजेच सरकारने पैसे मंजूर केले असले तरी काही शेतकऱ्यांच्या स्वतःच्या काही चुकांमुळे रक्कम खात्यात जमा होणार नाही, कारण तीच 2 आवश्यक कामं वेळेत पूर्ण झालेली नाहीत. सध्या परिस्थिती अशी आहे की अतिवृष्टीमुळे पिकांचं मोठं नुकसान झालं. अशा शेतकऱ्यांची सरकारकडून अतिशय गंभीरपणे दखल घेण्यात आली आणि त्यांच्यासाठी अनुदान मंजूर करण्यात आलं. मात्र अनेक शेतकऱ्यांचं आधार कार्ड लिंकिंग, केवायसी प्रक्रिया आणि फार्मर आयडी तयार करणं हे काम अजून अपूर्ण आहे. काही शेतकऱ्यांनी तर अजून फार्मर आयडी काढलेलाच नाही आणि याच कारणामुळे त्यांच्या खात्यावर पैसे सुद्धा अडकलेले आहेत. जर तुम्हाला आता पीक विमा नुकसान भरपाईचे पैसे वेळेत मिळावेत असं वाटत असेल तर फार्मर आयडी काढणं गरजेचं आहे. ज्यांनी आधीच प्रक्रिया पूर्ण केली त्यांना कोणतीही अडचण येणार नाही, पण ज्यांनी अजून फार्मर आयडी काढलेला नाही
त्यांनी शक्य तितक्या लवकर ती काढून घ्यावी. त्यामुळे डीबीटीच्या माध्यमातून येणारी रक्कम थेट तुमच्या खात्यात जमा होईल. आता बघा, सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न असा आहे की ही रक्कम मिळण्यासाठी कोणती 2 कामं करायची आहेत ती मी तुम्हाला सविस्तरपणे सांगतोय. मुख्यमंत्र्यांकडून ही आवश्यक कामं स्पष्टपणे सांगण्यात आली. यातलं पहिलं आणि सगळ्यात महत्त्वाचं काम म्हणजे फार्मर आयडी. आजही बरेच शेतकरी बांधव असे आहेत की ज्यांनी फार्मर आयडी अजून काढलेला नाही. पण लक्षात ठेवा, फार्मर आयडी शिवाय पुढे अडचण येऊ शकते. म्हणून ज्यांनी अजून फार्मर आयडी काढलेला नसेल त्यांनी तो तात्काळ काढून घ्यावा. फार्मर आयडी तयार झाल्यानंतर त्याचा थेट फायदा तुम्हाला होईल, कारण येणारी सर्व रक्कम डीबीटीच्या माध्यमातून थेट तुमच्या बँक खात्यात जमा केली जाईल आणि अशा प्रकारे राज्य सरकारकडून मिळणारा हा मोठा दिलासा तुमच्यासाठी महत्त्वाचा ठरेल. आता बघा, शासनाकडून शेतकऱ्यांसाठी अनुदान जाहीर केलं जातंय, पण ते पैसे खात्यात यावेत यासाठी अजून एक महत्त्वाचं काम करावं लागेल. सरकारने स्पष्ट सांगितलंय की ई-केवायसी पूर्ण करणं गरजेचं आहे. त्यामुळे ज्यांची ई-केवायसी राहिली असेल त्यांनी ती तात्काळ करून घ्यावी. हे काम झाल्यानंतर पुढचं पाऊल खूप सोपं आहे. यानंतर तुमचं आधार कार्ड, मोबाईल नंबर आणि बँक खातं एकमेकांशी लिंक करून घ्या. एवढीच ही 2 कामं आहेत. ही प्रक्रिया पूर्ण केली की पुढे कोणतीही अडचण येणार नाही. मग येणारी रक्कम थेट तुमच्या बँक खात्यात जमा होईल आणि पीक विमा नुकसान भरपाईचे पैसे वेळेत मिळतील. तर मित्रांनो, ही होती पीक विमा नुकसान भरपाई बद्दलची अत्यंत महत्त्वाची अपडेट. जर माहिती महत्त्वाची वाटली असेल, व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक द्या, चॅनलला सबस्क्राईब करा, जवळच असलेल्या बेल नोटिफिकेशनला ऑलवर सेट करा. आता पुन्हा भेटूया एका नवीन अपडेटसह. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.